जय श्री माताजी. सामूहिकतेमध्ये बंधन घेऊया. शिस्तीत बंधन घ्यायचं. तीन वाटी चैतन्याच्या. त्यानंतर कवच शिस्तीत घ्यायचं. तर नमस्कार करून आपले दोन्ही हात श्रीमातांच्याकडे. आपण श्रीमातांना बघायचंय, भक्तीपूर्वक बघायचंय. श्रीमातांच्या समोर आपण ध्यान करतोय, गहनतेत जाण्याचा प्रयत्न करतोय आपण. श्रीमातांना सुरुवातीला आपण बघायचंय, पूर्ण भक्तीने बघायचंय. श्री माताजी आम्हाला ज्ञान द्या, ध्यानाच्या गहनतेत ज्ञान, ही प्रार्थना पण आपण हृदयापासून करतोय. श्री माताजी आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. लक्ष हाताच्या बोटांच्यावरती ठेवायचं. म्हणत असताना मंत्र म्हणून झाल्यानंतर, आपलं बोलणं झाल्यानंतर लक्ष हाताच्या बोटावर ठेवायचं. म्हणजे श्री माताजी काय म्हणतात ते आपल्याला बोटावरती उत्तर येईल. श्री माताजी आपण साक्षात श्री दुर्गा माता आहात. बोटावरती लक्ष ठेवायचं. म्हणजे आपलं बोलणं झाल्यानंतर श्री मातांचं बोलणं आपण ऐकायचंय चैतन्याच्या रूपात. म्हणून व्हायब्रेशन्सला फार महत्व आहे. केवळ आपणच बोलत राहिलो तर ते कर्मकांड होईल. परमेश्वर काय म्हणतोय ते देखील आपल्याला समजलं पाहिजे, ऐकलं पाहिजे, जाणीव घेतली पाहिजे. म्हणून कुठलाही मंत्र म्हटल्यानंतर थोडासा पॉज घ्यायचा आहे आपण. याचं कारण असं आहे की त्या परमेश्वराला काय म्हणायचं आहे ते चैतन्याद्वारे ते आपल्याला समजावून सांगतील. म्हणून लक्ष व्हायब्रेशन्स वरती ठेवायचं. ही अशी भाषा, परमेश्वराची भाषा आपल्याला समजली पाहिजे आणि ती प्रत्येकाला कळली पाहिजे. कारण आपण सहयोगी साधक आहोत, देवी भक्त आहोत, श्रीमातांचे भक्त आहोत. म्हणून आपल्याला ही चैतन्याची भाषा समजलीच पाहिजे, कळली पाहिजे. श्री माताजी कृपा करून आम्हाला भक्ती प्रदान करा. श्री माताजी कृपा करून आम्हाला आपल्या भक्तीत तल्लीन होऊ द्या. चैतन्याकडे लक्ष ठेवायचं. कळतं आपण बोलून झाल्यानंतर तेच बोलतात आपल्या बरोबर. म्हणून लक्ष व्हायब्रेशन्स कडे. हे बोलणं, हे समन्वय, हे कळलं पाहिजे आपल्याला. ही भाषा ही आदिशक्तींची भाषा आहे. आपण साधक झाल्यानंतर हे समजायला चालू होतं आपल्याला. बाकी आधीमध्ये आपण कुणाला घेत नाही. श्री माताजी आणि आपण, कारण साक्षात श्री माताजींनी आपल्याला आत्मसाक्षात्कार दिलेला आहे. त्यामुळे ज्ञान पण श्री माताजीच देणार आहेत, हेही पक्क लक्षात ठेवायचं. म्हणून लक्ष व्हायब्रेशन्स कडे. आपलं जे काय गाऱ्हाणी आहेत, अडचणी आहेत, समस्या आहेत, ते आपण श्री माताजींना सांगायच्या. श्री माताजी माझी अशी अशी अडचण आहे, मला यातून बाहेर काढा किंवा यातून मला मार्ग दाखवा. असं बोलून झाल्यानंतर
श्री माताजींना बोलू द्यायचं म्हणजे काय करायचं, हाताच्या बोटांच्या वरती लक्ष ठेवायचं. आपली एखादी समस्या असेल तर आपण श्री मातांच्या समोर बोलावं आणि थोडा वेळ शांत बसावं, हाताच्या बोटावरती लक्ष ठेवून. लगेच त्याचं उत्तर आपल्या हाताच्या बोटावरती येईल. 1 मिनिटभर आपण तसं करायचं आहे. आपलं हृदय मोकळं करायचं, आपली समस्या श्री माताजींना सांगायची, काहीही असू दे ते सांगायचं. कारण आपण पारदर्शक झालं पाहिजे. आपल्या हृदयामध्ये काहीही असता उपयोगाचं नाही, कुठलं किलमिश ठेवायचं नाही. हृदय मोकळं करायचं, सांगून टाकायचं सगळं. आपल्या आईला सगळं सांगून टाकायचं, काय दुःख आहे किंवा फार आनंद झालाय आपल्याला, आईला सांगायचं आनंद झालाय मला खूप. लक्ष हाताच्या बोटांच्या वरती ठेवायचं. मग म्हणून झाल्यावर ही भक्तीतली एक प्रक्रिया आहे. ही भक्तीतली एक नवविधा भक्तीतली, नवरात्र म्हणतो त्याला, 9 भक्ती करतो आपण. नवरात्रीला 9 दिवस 9 प्रकारच्या भक्त्या करतो आपण, म्हणून नवविधा भक्ती म्हणतात त्याला. आणि ह्या भक्तीतला एक प्रकार आहे की त्याच्यामुळे आपण त्या देवीशी एकरूप होऊन जातो. देवीशी एकरूप होण्याचा दुसरा कुठला मार्ग आहे आपल्याकडे? कुठलाच नाही. फक्त ध्यानानं आपण देवीशी एक होऊ शकतो आणि फक्त सहयोगी देवीशी बोलू शकतात. सहयोगी श्रीमातांची पूजा करू शकतात, देवीची पूजा करू शकतात. कारण आपण ब्राह्मण झालो. आता ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण. श्रीमातांनी आपल्याला ब्राह्मण बनवलेलं आहे सगळ्यांना. म्हणून आपल्याला ही भाषा आली पाहिजे. ही जात आहे आपली सहयोग्यांची, ही वेगळ्याच प्रकारची जमात आहे आपली. म्हणून आपल्याला ही भाषा आलीच पाहिजे, ही भाषा शिकून घेतली पाहिजे. आणि जर नाही शिकून घेतली तर आपण या जातीतले नाही, आपण ब्राह्मण नाही. कारण हा अधिकार फक्त श्री माताजींनी आपल्यालाच दिलेला आहे. किती मोठा अधिकार दिलेला आहे हे जाणणं आणि त्याप्रमाणे कृती करणं, लोकांना मार्गदर्शन करणं हे प्रत्येक साधकाचं कर्तव्य आहे आणि ते केलंच पाहिजे आपल्याला. आता श्री माताजींना बघत बघत आपले डोळे बंद करायचे, लक्ष हाताच्या बोटांच्या वरती ठेवायचं. आता जे चैतन्य आपल्या हाती लागलेलं आहे ते आपल्या शोषून घ्यायचंय, आपण खेचून घ्यायचंय. हे चैतन्य शोषून घेणं पण किती महत्वाचं आहे. याचं महत्व आपल्याला पुढे पुढे समजायला लागेल. घोर अंधकार ज्यावेळी होत जाईल पुढे पुढे घडत, त्यावेळेला या चैतन्याची किंमत आपल्याला समजायला लागेल. खरोखर श्री मातांनी जे काय दिलेलं आहे आपल्याला ते किती मोठं आहे, ते किती अप्रतिम आहे, जे किती अमूल्य आहे हे आपल्या लक्षात येईल. म्हणून आपण पहिल्यापासूनच श्री मातांच्या चरणाशी राहायचं आहे. काही जरी झालं तरी आपण श्री मातांचे चरण सोडायचे नाही. कुठलाही प्रसंग आला तरी देखील आपण श्री मातांच्या चरणाशीच राहायचं, सोडायचं नाही ते चरण. काही येऊ दे, चांगला प्रसंग येऊ दे, वाईट प्रसंग येऊ दे, ती परमेश्वराची इच्छा असते. म्हणून जे काय आपल्या बरोबर घडतं, ज्या काही गोष्टी आपल्या बरोबर घडतायत चांगल्या वाईट, त्या आदिशक्तींच्या इच्छेमुळे घडतायत हे पक्क लक्षात ठेवायचं. याला कुणीच कुणाला जबाबदार नाही. हा सर्व आदिशक्तींचा खेळ आहे आणि ते आपला खेळ खेळतात. आपण कठपुतलीप्रमाणे फक्त नाचायचंय त्यांच्याबरोबर. जसं समुद्रामध्ये लाटा असतात, त्याच्या हिलकाव्याबरोबर वर खाली आपण होतो. या समुद्राच्या लाटेवरती आपल्याला फक्त स्वार व्हायचा, बाकी सर्व आदिशक्ती करून घेतात.
हे आपण पक्क लक्षात ठेवायचं. ज्या गोष्टी घडणार आहेत किंवा ज्या गोष्टी घडत आहेत, ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत, त्या कुठल्याही आपल्या हातात नाहीत किंवा त्याला आपण जबाबदार नसतो. हे सर्व आदिशक्ती करून घेत असतात. हे पक्क आपण आपल्या हृदयामध्ये खून गाठ बांधून घ्यायची. स्वतःला दोष द्यायचा नाही त्याच्यात किंवा दुसऱ्यालाही दोष आपण द्यायचा नाही. कारण हा महामायेचा खेळ आहे. या महामायेच्या खेळामध्ये आपण अडकायचं नाही. आपण अलिप्तता ज्याला म्हणतो की प्रतिक्रिया न करणे, साक्षी भाव आला पाहिजे आपल्यामध्ये. साक्षी भाव, जे काही चाललेलं आहे ते आपण फक्त त्याचे साक्षीदार आहोत. साक्षी स्वरूपानं ते बघता आलं पाहिजे. हे श्रीकृष्णांचं तत्व आहे की साक्षी भाव. आणि हे ज्या वेळेला आपल्याला येईल त्यावेळेला आपण अध्यात्माची एक पायरी वरती चढू. पहिला चरण आपला विराटाच्या तत्वामध्ये येईल. तोपर्यंत नाही येणार. जर आपण प्रतिक्रिया करत बसलो सतत तर आपण अध्यात्मामध्ये जास्त प्रगती करू शकणार नाही. प्रतिक्रिया करायची नाही. आपल्या आत्म्यामध्येच आपण तल्लीन होऊन राहायचं आहे. जे काय बाह्यात घडते सर्व ते आपल्या आतमध्ये कधीच घ्यायचं नाही. बाहेरचं बाहेरच ठेवायचं. आतलं आतमध्ये. ही संपदा आहे. ही श्री माताजींनी दिलेली फार मोठी संपदा आहे. ती आपण जतन केली पाहिजे. आत्म्याला त्या ध्यानाचं तेल घालून त्याला मोठं करायचं आहे. रोपटं झाल्यानंतर त्याचा वृक्ष कसा होईल इकडे आपलं लक्ष पाहिजे आहे. आणि नुसताच वृक्ष करायचं नाही आहे तर त्या वृक्षाला फळं लागली पाहिजेत. आणि ती फळं आपल्याला इतर साधकांना देता आली पाहिजे. ती गोड फळं. म्हणजे किती मोठं कार्य श्री मातांनी आपल्यावरती सोपवलेलं आहे, किती जबाबदारी सोपवलेली आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. हे समजलं पाहिजे. ही फार मोठी गोष्ट आहे. आता आपला उजवा हात डाव्या स्वाधिष्ठान चक्रावरती ठेवायचा. आपला उजवा हात डाव्या बाजूला स्वाधिष्ठान चक्रावरती ठेवायचा. तर ज्या ठिकाणी आपण हात ठेवलाय त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करायचं. इथं म्हणायचं आहे श्री माताजी कृपा करून आम्हाला शुद्ध विद्या द्या. शुद्धता पाहिजे आपल्यामध्ये. आपली कुंडलिनी 24 तास सहस्त्रारच्या वरती हवी असेल तर आपल्यामध्ये शुद्धता असणं फार महत्वाचं आहे. शरीर शुद्ध पाहिजे, हृदय शुद्ध पाहिजे. आपण निर्मळ झालो पाहिजे आपल्या आईसारखं. पारदर्शकता आली पाहिजे आपल्यात. सहयोगामध्ये हे महत्वाचं आहे. आर पार जसं आपण आहे तसंच पाहिजे. बाहेर पण आतमध्ये आहे तसंच बाह्यात आहे. म्हणून सहजयोगाने पारदर्शक असणं अत्यंत गरजेचं आहे. तरच आपण शुद्ध झालो. पाऱ्यासारखं शुद्ध झालो. मग पारा कसा असतो? शुद्ध असतो तो. म्हणायचं आहे श्री माताजी आपल्या परम कृपेत आम्हाला शुद्ध विद्या द्या, पवित्र विद्या द्या. हे म्हणत असताना आपण हे लक्षात घ्यायचं की आपल्यामध्ये भौतिकतेच्या बाबतीत कुठलंही प्रेम असता उपयोगाचं नाही. जी निर्जीव वस्तू आहे, जी नष्ट होणारी गोष्ट आहे, त्याच्यावरती जर आपण प्रेम करत असू किंवा त्याच्याशी आपण जर अटॅच झालेलो असू तर हे चक्र फार लवकर पकडतं. म्हणून डिटॅचमेंट ही ह्या चक्रावरती फार अवलंबून आहे. अटॅचमेंट न राहता जसं भावनिकता आहे, आपण भावनेने काम करतो, हृदयाने काम करतो तर आपण लवकर अटॅच होतो. आणि ती अटॅचमेंट आपण सोडू शकत नाही. जशी आपली नाती आहेत तर या नात्यामध्ये आपण एवढं अडकून जातो की आपल्याला भान राहत नाही की मी आत्मा आहे. हे समजत नाही आपल्याला. आपल्यातली शुद्धता फार निघून जाते आणि जी काही निगेटिव्हिटी आहे ती बरोबर या ठिकाणी कॅच होऊन बसते आणि मग आपल्याला ते कळत नाही. हे अडथळा आहे आपल्यातला. हा आध्यात्मिक मार्गातला फार मोठा अडथळा आहे.
म्हणून पूर्वीची जी योगी लोक होती ती हिमालयात जाऊन तप करत होती. तर कारण असं होतं की ती कुठल्या भावनिकतेमध्ये त्यांना अडकायचं नव्हतं. कुठल्याही त्यांना क्षेत्रामध्ये कार्य न करता त्यांना फक्त आत्मा पाहिजे होता, परमेश्वर पाहिजे होता, म्हणून ते हिमालयात जात होते. पण सहज योगामध्ये तसं नाही आहे. प्रपंच करत हा परमार्थ करायचा आहे. प्रपंच केलाच पाहिजे. म्हणून काय आपण कोणावर प्रेम करायचं नाही असं नाही आहे. आपल्या आई वडिलांच्या वरती, भावावरती, बहिणीवरती, जे काय कोणी असेल त्याच्यावरती आपलं प्रेम हे पाहिजे. परंतु ते अटेन्शन म्हणतो, अटॅचमेंट नाही. अटेन्शन वेगळं आणि अटॅचमेंट वेगळी. अटॅचमेंट ही भूतकाळामध्ये येते आणि अटेन्शन वर्तमान काळामध्ये येते. फरक आहे. आपण जर बारीक विचार केला तर यामध्ये भरपूर फरक आहे. म्हणून आपण अटेन्शन ठेवायचं आहे ते वर्तमान काळामध्ये. तो विचार घेऊन 24 तास आपल्या डोक्यामध्ये घेऊन फिरायचं नाही आहे. ते डिटॅच होता आलं पाहिजे. आणि ही डिटॅचमेंट आली की मग आपण म्हणू शकतो, श्री माताजी कृपा करून आम्हाला शुद्ध विद्या द्या. मग आपण म्हणू शकतो. मग शुद्धता आपल्यामध्ये येते, गणेश तत्व आपल्यामध्ये येते. कारण आपण डिटॅच झालो. आपल्याला आता आत्म्याची ओढ लागली. आत्माच मिळवायचा आहे म्हणून आपण डिटॅच होत जातो. प्रपंच करतो परंतु त्याबरोबर हा परमार्थ देखील करतो आपण. म्हणून महत्वाचं आहे की मी शुद्ध आहे, निर्मळ आहे, असं जोपर्यंत होत नाही, मातांच्याकडे आपण मागणं जोपर्यंत मागत नाही तोपर्यंत आपण शुद्ध होऊ शकत नाही. जे काय अशुद्ध आहे ते आपण सोडायचं या ठिकाणी. अशुद्ध विचार असतील, अशुद्ध अटॅचमेंट असेल ते सोडून द्यायचं आहे. जे गणेशांच्या विरोधात आहे ते आपण सोडून द्यायचं आहे. ते काही सुद्धा नको आहे आपल्याला. शुद्ध पाहिजे, अस्सल सोन्यासारखं शुद्ध पाहिजे, ते चमकतं. असं श्री मातांची इच्छा आहे. म्हणून इथं हा ठेवून नुसता म्हणायचं नाही मला निर्मल विद्या द्या, तर त्याप्रमाणे आपण बनलं पाहिजे, झालं पाहिजे. त्यानंतर आपला उजवा हात हृदयावरती ठेवायचा. तर म्हणूया, श्री माताजी आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे आता म्हणू शकतो. कारण आपली अटॅचमेंट संपली. शरीराविषयी असू दे, विचारांच्या विषयी असू दे, भावनेच्या संबंधी असू दे, सगळे अटॅचमेंट कट झाल्यानंतर जे शिल्लक राहतं, जे चित्त आतमध्ये आपलं जातं, तिथं ते आत्म्याकडे जातं आणि तो शुद्ध आत्मा चकाकत बाहेर येतो. म्हणून आपण इथं म्हणतो की श्री माताजी आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे. नुसता हात ठेवून म्हणून उपयोग नाही, तर तसं त्याप्रमाणे आपण बनलं पाहिजे. त्याच्या मागची धारणा काय हे समजून घेतलं पाहिजे. नाही संस्कृत मस्त आपण शब्द बोलतो, संस्कृत भाषा बोलतो, कदाचित मंत्र म्हणतो, स्तोत्र म्हणतो, पण या म्हणण्याला काही अर्थ नाही. जोपर्यंत याचा अर्थ आपल्याला समजत नाही आणि तो अर्थ समजून तो मंत्र म्हणत नाही तोपर्यंत त्या म्हणण्याला काहीही अर्थ नाही. ही फक्त कर्मकांड झालं, पोपटपंची झाली, याचा काही उपयोग नाही आपल्याला. उपयोग कधी होईल? ज्या वेळेला जे चक्र पकडले तो मंत्र आपण अर्थासहित म्हणू, अर्थ जाणून घेऊन म्हणू, मग त्याचा इफेक्ट या चक्रावरती होईल, त्या देवतेवरती होईल आणि ती देवता मग आपल्यावरती प्रसन्न होईल. नाहीतर रोज आपण म्हणतो की सकाळी उठल्या उठल्या सगळ्यांना देवा अथर्वशीर्ष म्हणायचं आहे, अमक्या गोष्टी म्हणायच्या आहेत, हा हे स्तोत्र म्हणायचं आहे, देवी कवच म्हणायचं आहे, परंतु हे म्हणून नुसता काही उपयोग नाही. आज कितीतरी साधक ते म्हणतात, परंतु त्यांच्यामध्ये कुठला बदल झाला? अभ्यास केला पाहिजे आपला. का होत नाही? हे तर आपण देवाचं म्हणतोय, आपण ध्यान करतो, एवढं करतो, होत का नाही? याचं कारण असं आहे की आपण ते समजून घेत नाहीये. समजून उमजून तो मंत्र म्हणायचा आहे. कुठलाही मंत्र असू दे, श्री गणेश अथर्वशीर्ष असू दे, ते म्हणत असताना देखील आपल्याला आपण काय म्हणतोय आणि त्याचा अर्थ काय आहे हे जोपर्यंत समजत नाही, कळत नाही, तोपर्यंत त्या म्हणण्याला काहीही अर्थ नाही. मग दिवसातून आम्ही 21 वेळा जरी गणेश अथर्वशीर्ष म्हटलं तरी शून्य आहे सगळं. भक्तीपूर्वक एकदा जरी म्हटलं अर्थ समजून घेऊन आणि त्याप्रमाणे ते आतमध्ये उतरवलं तर त्याचा उपयोग होणार आहे.
म्हणून हे फार महत्वाचं आहे की कुठलाही मंत्र असू दे, स्तोत्र असू दे, आपल्याला त्याचा अर्थ माहिती पाहिजे आणि तो आपल्या आतमध्ये उतरवलाच पाहिजे. श्री माताजी आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे मग म्हणता येईल. शुद्ध झालो आम्ही, मग काय लागलं आत्म्याचा अर्थ काय आहे हे महत्वाचं आहे. त्यानंतर आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या डोक्याच्या तळवर दाबून धरायचा, मान थोडी खाली झुकवायची, हात दाबून शिस्तीत फिरवायचा आहे. ज्या ठिकाणी आपण हात फिरवतोय त्या ठिकाणी लक्ष देऊन भक्तीने म्हणायचंय, श्री माताजी आपण साक्षात श्री सहस्त्रार स्वामिनी आहात. अगदी भक्तीने म्हटलं पाहिजे, ठासून म्हटलं पाहिजे. नाही, श्री माताजी आपणच सहस्त्रार स्वामिनी आहात, आपणच आदिशक्ती आहात. अगदी हृदयापासून म्हटलं तर ते जागृत होणार आहे, ते समजणार आहे. म्हणजे समजून उमजून घेतलं पाहिजे ना. नुसताच म्हणायचं नाही, कर्मकांड करायचं नाही. आजवर केलं, इथून पुढे तर करायचं नाही. जे करू ते भक्तीनं करू. आणि साक्षात म्हटल्यानंतर आपण आपल्यामध्ये एवढं वजन असायला पाहिजे बोलण्यामध्ये, ते म्हटल्यानंतर खरोखर ती देवता तिथं आली पाहिजे, तर त्याला सहयोगी म्हणायचं. नाही तुम्ही म्हणतोय आणि काही उपयोग होत नाही, समोर काही इफेक्टच दिसत नाही, तर त्या म्हणण्याला काय अर्थ आहे. त्याला वजन प्राप्त पाहिजे चैतन्याचं, म्हणून भक्ती पाहिजे. ते वरदान पाहिजे भक्तीचं. हात दाबून शिस्तीत फिरवतोय तिकडे लक्ष पाहिजे आपलं. श्री माताजी आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात, कृपा करून आमच्या सहस्त्रदल कमलामध्ये विराजमान व्हा. आवाहन करते देवीला. आवाहन केल्यानंतर देवता येतात, परंतु तसं वजन पाहिजे बोलण्यात, मग येतात, मग व्हायब्रेशन जाणवायला लागतात. तोपर्यंत नाही. हे वजन ज्यांच्यात येत नाही तोपर्यंत त्यांनी भक्ती केलीच पाहिजे, तपश्चर्या केली पाहिजे. आपलं कुठं चुकतंय, काय चुकतंय बघितलं पाहिजे आणि ते व्यवस्थित करून त्या स्थितीला आलं पाहिजे. आता हात वरती उचलायचा, 7-8 इंच वर उचलायचा, थोडासा वर खाली मागे पुढे गोल फिरून बघायचंय आपल्याला. टाळीतून थंड अशा चैतन्य लहरी येतात का बघायच्या. मग हात खाली घ्यायचा शिस्तीत आणि मग चित्तानं बघायचं आपली कुंडलिनी शस्त्रार्थ वेदन करून वर आली का बघायची. अगदी सहज मध्ये वर येते ती. देवी प्रसन्न झाली किती सहज मध्ये वर येते, काही प्रयास करावा लागत नाही. ती कुठेही अटकाव येत नाही कुठल्या चक्राला, कारण भक्तीत आपण शुद्ध झालेलो असतो आणि शुद्ध झाल्यानंतर नसा शुद्ध होतात आणि त्यातून कुंडलिनीला वर यायला सोपं जातं. म्हणून शुद्धता पाहिजे. मनाची, शरीराची, चक्रांची, नाड्यांची शुद्धता असणं अत्यंत गरजेचं आहे. लक्ष शस्त्रार्च्या वर ठेवूया. 1 मिनिटभर आपण शस्त्रार्च्या वर लक्ष ठेवायचं. साक्षी भावानं फक्त वरती बघायचंय, कुठला विचार करायचा नाही. साक्षी भाव विशुद्धी चक्रावरती आहे तो साक्षी भाव. श्रीकृष्णाचं तत्व आहे साक्षी भाव. साक्षी भावानं अनेक समस्या सुटतात. आपण योगी होतो. श्रीकृष्णाने महाभारतामध्ये उतरले, त्यांनीच घडवून आणलं महाभारत. ते म्हणत होते की मी हातामध्ये शस्त्र धरणार नाही, परंतु त्यांच्या उपस्थितीमुळे खरं म्हणजे धर्माचा विजय झाला. त्यांच्या उपस्थितीमुळे. केवळ उपस्थिती असणं किती महत्वाचं आहे, फार महत्वाचं आहे. ती देवता कार्य करू दे नाहीतर नाही करू दे, परंतु केवळ उपस्थिती असणं म्हणजे फार मोठं कार्य आहे. त्यांनी बोललंच पाहिजे असं काय नाही आहे. योग्याचं एक लक्षण आहे, त्यांनी बोलायलाच पाहिजे असं काय नाही, परंतु केवळ त्यांची उपस्थिती फार महत्वाची असते. आणि केवळ उपस्थितीमुळे अनेक कार्य घडून येतात, कारण देवता त्यांच्यातून कार्य करतात. हे श्रीमातांनी सांगितलेलं आहे आपल्याला. हे कधी शक्य होतं,
ज्या वेळेला आपण खऱ्या अर्थानं योग घटित करतो, श्रीकृष्णाचं तत्व विराट मध्ये ज्यावेळी आपण जातो त्यावेळी आपल्यामध्ये साक्षी भाव येतो. ती व्यक्ती तिथं नसतेच, ती त्या परमशक्तीशी जोडलं गेलेली असते आणि ही जे काही समोर चाललेलं ते साक्षी भावानं पाहत असते. त्याच वेळेला तो साक्षीधार होतो, म्हणून त्याला महत्व आहे. लक्ष शस्त्राच्या वरती जाणीव होती आपल्याला, म्हणजे कुंडलिनी शस्त्राच्या वर येऊ शकते. आता भक्तीला आपण आता भक्तीत उतरतोय. नवविधा भक्तीमध्ये हा प्रकार भक्तीतला. आता वरून थोडस खाली यायचं शस्त्रार मध्ये. शस्त्रार आणि त्याच्या भोवतानी लक्ष ठेवायचं. आपले शस्त्रार किती पाकळ्या त्याच्यातले उमरलेले आहेत, किती उघडलेले आहेत ते बघायचं आहे. त्यासाठी आपली काय प्रगती झाली ते बघायला नको, आपणच आपलं बघायचं आहे. दुसरे कोण बघणार आहेत आपल्याला? स्वतःकडे लक्ष देणं फार महत्वाचं आहे. आपलं लक्ष दुसरीकडे फार असतं, सेंटरवरती पण इकडे तिकडे आपण फार बघतो. तसं न करता आपलं लक्ष आपल्याकडे पाहिजे. आत्मना आत्मनसते, आपल्या आत्म्यात आपण तल्लीन होत आलं पाहिजे, त्याचा आनंद घेता आला पाहिजे. शस्त्रार आणि त्याच्या भोवतानी कळतं आपल्याला, त्याची जाणीव होती की खरोखर शस्त्रार मधले कितीतरी पाकळ्या उमरलेले आहेत. कारण जिथं आपण शस्त्रार ब्रह्मरंध्र आणि त्याच्या भोवतानी लक्ष देऊ तिथेही जाणवायला चालू होते. जसं ब्रह्मरंध्रात जाणवतं तसं आसपास पण लक्ष दिल्यानंतर जाणवतं पाकळ्या उमला लागलेले. तिथे कुठेतरी गार होते, काही ठिकाणाहून काहीतरी बाहेर आल्यासारखं वाटतं. हे कळायला लागतं आपल्याला. म्हणजे त्याची जाणीव सूक्ष्म आहे ते समजतं आपल्याला. हे किती महत्वाचं आहे की ही जाणीव होणं म्हणजे साक्षात ती देवता आपल्या शस्त्रामध्ये आलेली आहे. मुळीच जाणीव होते का ती देवता आपल्यावरती प्रसन्न आहे, जी माताजींना आपल्याकडून कार्य करून घ्यायचं आहे, तर ती शस्त्रामध्ये येणारच आणि ती आपल्याकडून कार्य करून घेणार. म्हणून लक्ष तिथं ठेवायचं. आपली किती प्रगती झाली हेही कळायला नको का? शस्त्रार मधून आपण आज्ञाचक्रात यायचं. आता शिस्ती द्यायचं, वरून खाली लक्ष आज्ञामध्ये, म्हणजे शस्त्रार मधलं चैतन्य आज्ञेमध्ये आणतोय आपण. जी काय गंगा शस्त्रार मध्ये आहे त्याचा स्त्रोत हिमालय आहे ना शस्त्रार म्हणजे, आणि त्या हिमालयातला स्त्रोत खाली आणतोय आपण आज्ञेमध्ये. त्या चक्राला पण चैतन्य द्यायला पाहिजे ना. गंगोत्री हिमालयात आणायचे ना खाली, आज्ञेतून विशुद्धीमध्ये आणायचे. आता वरून खाली लक्ष. ही गंगोत्री हिमालयातून खाली आता विशुद्धीपर्यंत जाणवलं पाहिजे. वरून खाली लक्ष विशुद्धीपर्यंत. ते चक्र आता प्रफुल्लित झालं पाहिजे. या चक्राला शक्ती मिळाली पाहिजे. तो साक्षीभाव आला पाहिजे. तो विराट तत्व आहे त्याची जाणीव झाली पाहिजे. तिला एनर्जी देता आली पाहिजे. आता विशुद्धीतून खाली अनाहत पर्यंत यायचं, वरून खाली अनाहत पर्यंत लक्ष. दुर्गा माता जगदंबा ही मध्य हृदयामध्ये आहे. लक्ष वरून खाली गंगोत्री खालीपर्यंत दुर्गा मातेच्या चक्रापर्यंत आहे. मध्य हृदय. मध्य हृदयातून नाभीमध्ये यायचं आपल्याला.
वरून खाली लक्ष नाभीपर्यंत. या सर्व चक्रांचा आपल्याला अभ्यास झाला पाहिजे. चित्त गेलं म्हटलं की देवता तिथं उपस्थितच झाली पाहिजे. एवढं चित्त आपलं पॉवरफुल व्हायला पाहिजे, गार झाला पाहिजे. जसं स्वतःच्या चक्रावरती आपण लक्ष देतो तसं दुसऱ्यांच्या चक्रावरती पण लक्ष देऊन त्यांना ठीक करता आलं पाहिजे आपल्याला. वाईट गोष्टीसाठी नाही, चांगल्या गोष्टीसाठी त्यांची चक्र ठीक करून त्यांना सस्तारमध्ये आणता आलं पाहिजे. वरून खाली लक्ष नाभी, नाभीतून स्वाधिष्ठान. ब्रह्मदेव सरस्वती निर्मिती, यांचं काम आहे निर्मिती. स्वाधिष्ठान मधून मूलाधार, वरून खाली लक्ष मूलाधार शक्ती केंद्र. आता आपलं पूर्ण लक्ष मूलाधार शक्ती केंद्रावरती एकाग्र करायचं. जर राईट मूलाधार शक्ती केंद्रावर, ज्याला म्हणतो की ते उजवं मूलाधार शक्ती केंद्र जे कार्तिकेयांचं आहे, त्याच्यावरती लक्ष केंद्रित करायचं. ते आपल्याला प्रयासाने समजेल. फक्त लक्ष मूलाधारावरती ठेवायचं. काय लागतं उजवं डावं मधलं हे हळूहळू तपश्चर्यानं समजू लागतं. या ठिकाणी आपण कार्तिकेयजींना आवाहन करतोय. श्री माताजी, आपण साक्षात श्री कार्तिकेय आहात. कृपा करून कार्तिकेय स्वरूपात आमच्या मूलाधार शक्ती केंद्रावरती जागृत व्हा. एकाग्रता चित्ताची कार्तिकेयांच्या तत्वावर करायची. शिवांचा अंश असलेले कार्तिकेय आपल्याला ते जाणतच. माताजी, कार्तिकेय स्वरूपात आमच्या मूलाधार शक्ती केंद्रावरती जागृत व्हा. आपण आमच्या मूलाधार शक्ती केंद्रावरती जागृत झाला असाल तर परम चैतन्याद्वारे त्याची जाणीव करून द्या. आपण आदिशक्तींशी बोलतोय. आपलं बोलणं झाल्यानंतर लक्ष हाताच्या बोटांच्यावर ठेवायचं, म्हणजे ते बोलू लागतात. त्यावेळी आपलं लक्ष बोटावरती पाहिजे. त्यांना काही सांगायचं आहे ते उत्तर ऐकायला पाहिजे ना. आपण बोटातून ऐकायचं, बोटातून जाणून घ्यायचे. श्री कार्तिकेय म्हणजे कुमार, कुमार कार्तिकेय. ते आपल्या मूलाधार शक्ती केंद्रावरती. कार्तिकेयची कृपा करून आम्हाला क्षमा करा. सुरुवातीला आपण त्यांची क्षमा मागायची. कारण ते जागृत झाल्यानंतरच खऱ्या अर्थानं निगेटिव्हिटी आपल्यावरती हल्ला करू शकत नाही. त्यांना जागृत करणं नितांत गरज आहे. श्री कार्तिकेयची कृपा करून आमच्यामध्ये जागृत होऊन आमच्याकडून सहजयोगाचे कार्य करवून घ्या. लक्ष कार्तिकेय तत्वावरती द्यायचं आहे. श्री कार्तिकेयची कृपा करून आमचे बाहेरील बाधेच्या हल्ल्यापासून संरक्षण करा. आपण म्हणू शकतो आता, कारण ते आपल्यात जागृत झाले. आपण त्यांना प्रार्थना करू शकतो. जो काय आपल्याला त्रास आहे, आजार आहे, जो बाहेर व्हायरलचा प्रॉब्लेम येतोय, तो दूर व्हावा व आम्हाला कुठल्याही प्रकारचा आजार येऊ नये. आमच्यामध्ये कुठलंही व्हायरल इन्फेक्शन होऊ नये म्हणून आपण त्यांची प्रार्थना करतोय.
कुठलाही राक्षस आपल्याला त्रास देऊ नये, कुठलाही कुगुरु अगुरु आपल्याला त्रास देऊ नये म्हणून आपण त्यांची प्रार्थना करतोय, त्यांना जागृत करतोय. श्री कार्तिकेयजी आपण साक्षात श्री शलानन आहात. कृपा करून आमच्यामध्ये जागृत व्हा व आम्हाला आपल्यासारखे शक्तिशाली बनवा. त्यांच्यासारखं शक्तिशाली झालं पाहिजे, कारण आपल्याला ही निगेटिव्हिटी काढता आली पाहिजे, दुसऱ्याची त्यांची चक्र साफ करता आली पाहिजे, त्यांना व्यवस्थित सहस्त्रार मध्ये घेऊन जाता आलं पाहिजे, आईच्या चरणाशी, शिवांच्या चरणाशी. हे आपलंही कार्य आहे सहजयोग्यांचं. जसं गणेश आणि कार्तिक यांना जबाबदारी श्रीमातांनी दिलेली आहे, तसं सहजयोग्यांच्या वरती पण जबाबदारी श्रीमाताजींनी टाकलेली आहे. परंतु आपण एक जबाबदार साधक म्हणून जर कार्य केलं तर आपलं कल्याण होईल. जर आपण जबाबदारीच नाही घेतली, वरवरच सहयोग करू लागलो तर आपला काही उपयोग होणार नाही. आपल्यामध्ये ते तत्व कधीच जागृत होणार नाही, कधीच नाही. असे कितीतरी साधक आहेत, परंतु अशी किती साधक आहेत जी जबाबदारी घेऊन कार्य करतायत. आईसाठी कार्य करणारे किती जण आहेत, श्रीमातांच्यासाठी कार्य करणारे किती जण आहेत, हे आपण आत्मपरीक्षण करून बघायचं आहे. आणि मगच खऱ्या अर्थानं सहजयोगाला सुरुवात होईल. अशी साधक पाहिजे आहेत, श्रीमाताईचे फक्त ऐकतील. आपल्यातलं कार्तिकीय तत्व जागृत होणं फार महत्वाचं आहे. यामध्ये निष्ठा पाहिजे आपल्यामध्ये, श्रीमाताईंच्या विषयी निष्ठा, अनन्य भक्ती ज्याला म्हणतो, अन्य कोणी नाही तिथं, फक्त श्रीमाताजी. असं ज्यावेळेला होईल त्यावेळी आपल्यातील गणेश आणि कार्तिक यांचं तत्व जागृत होईल. आणि ते तत्व जागृत झाल्यावरती आपण प्रचंड कार्य करू शकतो कलेक्टिव्हली. ती कार्तिकेयची कृपा करून आमच्याकडून सहजयोगाचे कार्य करून घ्या. आमच्यामध्ये कुठलीही बाधा येऊ देऊ नका. आम्हाला शुद्ध करा, पवित्र करा, निर्मळ करा गणेशांच्या सारखे. त्यांच्या व्हायब्रेशन्स आपण हाताच्या बोटावरती पाहू शकतो. आता आपण मूलाधार मधून वरती यायचं थोडस, त्यांचंच तत्व घेऊन स्वादिष्ठान पर्यंत यायचं, शिस्तीत यायचं. स्वादिष्ठान मधून हळूहळू नाभीपर्यंत यायचंय, खालून वर. लक्ष आता खालून वर द्यायचं, म्हणजे खाली आहे आणि वरती पण जिथं आपण चाललोय तिथेही आहे. त्याच्यामुळे सर्व पीडित येतात, जागृत होतात. हा एक फायदा आहे. नाभीतून हळूहळू हृदयापर्यंत यायचंय. हृदय चक्र अगदी सूक्ष्मामध्ये आहे. आतली गोष्ट आहे. हालचाल कमी झाली तर आतमध्ये जाणवत. कळतं, नाभी पण फिरते, नाभीमध्ये पण देवता आहेत हे कळायला चालू होतं. लक्षात दिल्यानंतर कळणार कधी? नाभीतून अनाहत जगदंबा, जगदंबा पण कळते, जागृत होते. उदे नुसता म्हणून उपयोग नाही, जागृत झाली पाहिजे. दुर्गेची स्तुती करून उपयोग काय? भक्ती पण पाहिजे ना, तर ती जागृत होईल. हृदयातून विशुद्धी, हळूहळू विशुद्धी, शिस्तीत यायचं. विशुद्धीमध्ये पण जाणवत. अगदी सूक्ष्म स्लो मोशन ज्याला म्हणतो तसं आहे ते. तर कळतं व्हायब्रेशन काय आहेत आणि देवता काय आहेत, चक्र काय आहेत.
त्या चक्रावरती आपण देवता स्थापित करतोय. म्हणून चैतन्य त्यातून वाहिलं पाहिजे. जसं आपण आता विशुद्धीतून मध्ये आलो चित्त घेऊन, तर विशुद्धीतून चैतन्य बाहेर पडलं पाहिजे आपल्या. ती देवता जागृत झाल्यावर चैतन्य उत्सर्जित करते. म्हणून सर्व देवता सर्व चक्रावरती जर जागृत झाल्या तर सर्व चक्रावरून देवता चैतन्य उत्सर्जित केल्यामुळे आपल्यातून चैतन्य बाहेर पडते जास्तीत जास्त. शिवमातांना हे अपेक्षित आहे की आपल्यातल्या देवता जागृत होऊन त्या चैतन्य उत्सर्जित कराव्यात. आणि आपण कुठे जाऊन त्या साधकाला कळलं पाहिजे की बाबा यांच्यातून एवढे प्रचंड लहरी कशा येत आहेत. हे कधी समजतं जेव्हा ह्या देवता जागृत झाल्यावरती होतं. आपल्यात नाही तर काय ताकद आहे तेव्हा अशी त्या देवताच आपल्यातून कार्य करतायत. म्हणून त्यांना जागृत झालं पाहिजे. विशुद्धीतून आज्ञेमध्ये यायचंय. खालून वर आज्ञा. आज्ञेतून सहस्त्रार. सहस्त्रार मधून आता वरच्या दिशेने वाटचाल. स्थित वर जायचं. चैतन्य घेऊन वर जायचं. हळू हळू जायचं गणेशासारखं. कार्तिकेय मोरावर बसून जातात पण गणेश शिस्तीत जातात. कार्तिकेय एकदम कडक आहे. गणेश तेवढं शांत थंड. हळूहळू वरती यायचं आहे. सत्तारच्या वर. पूर्णपणे सत्तारच्या वर. त्या आदिशक्तीच्या चरणाशी, शिवशक्तीच्या चरणाशी राहायचं आपल्याला. आकाश तत्वात एकाग्रता, परिपूर्णता, जोडल्याचं परिपूर्ण भक्तीला जोडलं जातो ना आपण. जोडल्याबरोबर आपल्याला समाधान मिळते, शांती मिळते, तृप्ती मिळते, आनंद मिळतो. तोच फक्त घ्यायचा आहे ना. काय करायचंय दुसरं काही सुद्धा नाही. हे समजणं किती महत्वाचं आहे की आपल्याला काही करायचंच नाहीये. फक्त जोडलं जायचंय परिपूर्ण त्या शक्तीशी. परंतु ते करीत असताना आपल्याला किती तपश्चर्या करावी लागते हे महत्वाचं आहे. किती त्यागमय जीवन आपलं असलं पाहिजे हेही महत्वाचं आहे. लक्ष सहस्त्रारच्या वरती ठेवायचं आहे. कीलकम अथ कीलकम. कीलक स्तोत्र म्हणजे काय? कीलक म्हणजे सप्तशती पाठामध्ये कीलकला फार महत्व आहे. कीलक म्हणजे रहस्य. जसं शिवांनी साधकांना सांगितलेलं रहस्य म्हणजे कीलक. जसं अध्यात्मामध्ये समजा कुलूप आहे. कुलूप उघडायला किल्ली पाहिजे. किल्ली असेल तर कुलूप उघडेल ना. जसं अध्यात्मामध्ये आत्मरहस्य हे कुलूप आहे. तर किल्ली काय? किल्ली ते कसं उघडायचं ते समजते. म्हणजे त्याला कीलक म्हटलेलं आहे. अथ कीलकम. ओम अस्य श्री कीलक मंत्रस्य शिव ऋषी अनुष्ठूप छंदः श्री महासरस्वती देवता श्री जगदंबा प्रीत्यर्थे सप्तशती पाठान्वयेन जपे विनियोगः. ओम नमः चंडिकाय. मार्कंडेय उवाच. ओम विशुद्ध ज्ञान देहाय त्रिवेदी दिव्य चक्षुषे श्रेय प्राप्ति निमित्ताय नमः. सोमार्धधारिणे सर्वमेत द्विजानियान मंत्राणाभि कीलकम सोपि क्षेम वाप्नोति सततम द्वाप्य तत्पराः सिद्धयन्तु चाटनादिनी वस्तूनि सकलान्यपि एतेन स्तुवत्तां देवी स्तोत्र मात्रेण सिद्धति. न मंत्रो नौषधम
तत्र न किंचिदपि विद्यते विना व्याप्तेन सिद्धेयत सर्वमुच्चाटनादिकम् समग्राण्यपि सिद्धयन्त्री लोकशंकामिमां हरः कृत्वा निमन्त्रयामास सर्वमेवमिदं शुभम्। स्तोत्रं वै चण्डिकायास्तु तच्च गुप्तं चकार सः समार्तीर्णं च पुण्यस्य तां यथा वह्नियन्त्रणाम् सोऽपि क्षेममवाप्नोति सर्वमेवं न संशयः। कृष्णायां वा चतुर्दशामष्टम्यां वा समाहितः ददाति प्रतिगृह्णाति नान्यं थैषा प्रसीदति इत्थं रूपेण कीलेन महादेवेन कीलितं यो निष्किलां विधायैनां नित्यं जपति संस्कृतं स सिद्धः स गणः सोऽपि गन्धर्वो जायते नरः न चैवाप्यतस्य भयं क्वापीह जायते नापमृत्युवशं याति मृतो मोक्षमवाप्नुयात् ज्ञात्वा प्रारभ्य कुर्वीत न कुर्वाणो विनश्यति ततो ज्ञात्वैव सम्पन्नामिदं प्रारभ्यते बुधैः सौभाग्यादि च यत्किंचित् दृश्यते ललना जने तत्सर्वं तत्प्रसादेन तेन जाप्यमिदं शुभम्। शनैस्सु जप्यमानेऽस्मिन् स्तोत्रे सम्पत्ति रुचकै भवत्येव समग्रापि ततः प्रारभ्यमेव तत् ऐश्वर्यं यत्प्रसादेन सौभाग्यारोग्य संपदाः शत्रुहानिः परो मोक्षः स्तूयत सा न किं जनैः। ओम इति देव्याः कीलकस्तोत्रं संपूर्णम्। साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देवे नमो नमः। कीलक स्तोत्र आपण कधी वाचत नाही, कारण त्याचं रहस्य काय हे माहिती नाही. संस्कृत शब्द आपल्याला काही वेळेला लक्षात येत नाहीत, मग त्याचा अर्थ काय हे पण आपण समजून घेऊया. लक्ष 17च्या वरतीच आहे आपलं. त्या शक्तीशी आपण जोडलो गेलेलो आहे. ती शक्ती जोडलो गेल्यामुळे त्याचा अर्थ काय हे पण समजून घेणं आवश्यक आहे. ओम चंडिका देवी को नमस्कार है. मार्कंडेय जी कहते हैं, विशुद्ध ज्ञान ही जिनका शरीर है, तीनों वेद ही जिनके 3 दिव्य नेत्र है, जो कल्याण प्राप्ति के हेतु है तथा अपने मस्तक पर अर्धचंद्र का मुकुट धारण करते हैं, उन भगवान शिव को नमस्कार है. मंत्रों का जो अभिकीलक है, अर्थात मंत्रों की सिद्धि में विघ्न उपस्थित करने वाले शाप रूपी कीलक का जो निवारण करने वाला है, उस सप्तशती स्तोत्र को संपूर्ण रूप से जानना चाहिए और जानकर उसकी उपासना करनी चाहिए. यद्यपि सप्तशती के अतिरिक्त अन्य मंत्रों के जप में भी जो निरंतर लगा रहता है, वह भी कल्याण का भागी होता है. उसके भी उच्चाटन आदि कर्म सिद्ध होते हैं तथा उसे भी समस्त दुर्लभ वस्तुओं की प्राप्ति हो जाती है. तथापि जो अन्य मंत्रों का जप न करके केवल इस सप्तशती नामक स्तोत्र से ही देवी की स्तुति करते हैं, उन्हें स्तुति मात्र से ही सच्चिदानंद स्वरूपिणी देवी सिद्ध हो जाती है. उन्हें अपने कार्य की सिद्धि के लिए मंत्र, औषधि तथा अन्य किसी साधन के उपयोग की आवश्यकता नहीं रहती. बिना जप के ही उनके उच्चाटन आदि समस्त अभिचारिक कर्म सिद्ध हो जाते हैं. इतना ही नहीं, उनकी संपूर्ण अभीष्ट वस्तुएं भी सिद्ध होती है. लोगों के मन में यह शंका थी कि जब केवल सप्तशती की उपासना से अथवा
सप्तशती को छोड़कर अन्य मंत्रों की उपासना से भी समान रूप से सब कार्य सिद्धि होते हैं, तब उनमें श्रेष्ठ कौन सा साधन है? लोगों की इस शंका को सामने रखकर भगवान शंकर ने अपने पास आए हुए जिज्ञासुओं को समझाया कि यह सप्तशती नामक संपूर्ण स्तोत्र ही सर्वश्रेष्ठ एवं कल्याणमय है। तदनंतर भगवती चंडिका के सप्तशती नामक स्तोत्र की महादेव जी ने गुप्त कर दिया। सप्तशती के पाठ से जो पुण्य प्राप्त होता है उसकी कभी समाप्ति नहीं होती, किंतु अन्य मंत्रों के जपजन्य पुण्य की समाप्ति हो जाती है। अतः भगवान शिव ने अन्य मंत्रों की अपेक्षा जो सप्तशती की ही श्रेष्ठता का निर्णय किया, उसे यथार्थ ही जानना चाहिए। अन्य मंत्रों का जप करने वाला पुरुष भी यदि सप्तशती के स्तोत्र और जप का अनुष्ठान कर ले तो वह भी पूर्ण रूप से ही कल्याण का भागी होता है, इसमें तनिक भी संदेह नहीं है। जो साधक कृष्ण पक्ष की चतुर्दशी अथवा अष्टमी को एकाग्र चित्त होकर भगवती की सेवा में अपना सर्वस्व समर्पित कर देता है और फिर उसे प्रसाद रूप से ग्रहण करता है, उसी पर भगवती प्रसन्न होती है, अन्यथा उनकी प्रसन्नता नहीं प्राप्त होती। इस प्रकार सिद्धि के प्रतिबंध रूप कील के द्वारा महादेव जी ने इस स्तोत्र की कीलित कर रखा है। जो पूर्वोक्त रीति से निष्किलन करके इस सप्तशती स्तोत्र का प्रतिदिन स्पष्ट उच्चारण पूर्वक पाठ करता है, वह मनुष्य सिद्ध हो जाता है, वही देवी का पार्षद होता है और वही गंधर्व भी होता है। सर्वत्र विचरते रहने पर भी इस संसार में उसे कहीं भी भय नहीं होता। वह अपमृत्यु के वश में नहीं पड़ता तथा देह त्यागने के अनंतर मोक्ष प्राप्त कर लेता है। अतः कीलन को जानकर उसका परिहार करके ही सप्तशती का पाठ आरंभ करे। जो ऐसा नहीं करता उसका नाश हो जाता है। इसलिए कीलक और निष्किलन का ज्ञान प्राप्त करने पर ही यह स्तोत्र निर्दोष होता है और विद्वान पुरुष इस निर्दोष स्तोत्र का ही पाठ आरंभ करते हैं। स्त्रियों में जो कुछ भी सौभाग्य आदि दृष्टिगोचर होता है वह सब देवी के प्रसाद का ही फल है। अतः इस कल्याणमय स्तोत्र का सदा जप करना चाहिए। इस स्तोत्र का मंद स्वर से पाठ करने पर स्वल्प फल की प्राप्ति होती है और उच्च स्वर से पाठ करने पर पूर्ण फल की सिद्धि होती है। अतः उच्च स्वर से ही इसका पाठ आरंभ करना चाहिए। जिनके प्रसाद से ऐश्वर्य, सौभाग्य, आरोग्य, संपत्ति, शत्रुनाश तथा परम मोक्ष की भी प्राप्ति सिद्धि होती है, उन कल्याणमयी जगदम्बा की स्तुति मनुष्य क्यों नहीं करते। इति देव्या कीलक स्तोत्र संपूर्णम। सही कीलक स्तोत्र आहे। जर त्याचं रहस्य सांगितलेलं आहे की ते कशा पद्धतीने म्हणायला पाहिजे आहे, कुठल्या स्वरात म्हणायचं आहे हे पण या कीलक रहस्यामध्ये सांगितलेलं आहे। देवीचं स्तोत्र म्हणत असताना आपल्यामध्ये म्हणूनच उत्साह पाहिजे किंवा ते म्हणत असताना द्वेष पाहिजे एक प्रकारचा, आणि तो द्वेष कधी येईल तर त्या देवीला आपण आठवल्यानंतरच द्वेष आपल्यामध्ये येतो। जगदंबेला आपण आठवलं की ती देवीचं रूप, रौद्र रूप, महाकालीचं रूप, सप्तशृंगीचं रूप, हातामध्ये जसं तिला खड्ग, पाश, तलवार, चक्र, शंख, गदा हे सर्व आयुध घेऊन ती शत्रूवरती, राक्षसांच्या वरती चालून जाते आणि तिचा नाश करते। हे रूप आठवून आपण ते स्तोत्र म्हटलं तर ते अधिक फलदायी होतं। म्हणून
आपण त्या पद्धतीने हे स्तोत्र म्हणायचं असतं. देवीची सगळी स्तोत्र अशा पद्धतीने म्हटली तरच व्हायब्रेशन पण जाणवतात आणि त्याचं फळही मिळतं. लक्ष शस्त्राच्या वरती ठेवून आपण 2 ते 3 मिनिटं शांत बसायचं आहे. कुठलाही विचार करायचा नाही, फक्त त्याचा आनंद घ्यायचा आहे शांत चित्तानं 3 मिनिट. हळूहळू त्या स्थितीमध्ये आपले डोळे उघडायचे. स्थिती तशीच ठेवायची, फक्त डोळे उघडायचे आहेत आपल्याला आणि श्री माताजींना बघायचं आहे. अगदी आनंदानं बघायचं आपण, कारण श्री माताजी आनंदमयी आहे. त्यांनी आपल्याला आनंद दिला. त्रारच्या वरची जाणीव, हातामधून चैतन्य लहरी आणि चैतन्यामध्ये त्यांनी न्हावून काढलं आपल्याला. ही स्थिती आपल्याला दिली श्री माताईने. श्री माताईंचं किती महत्व आहे. देवी स्वरूपात त्या, आपण मानवी स्वरूपात बघू शकत नाही, देवीच आहेत त्या. हे आपल्याला ध्यानाच्या गहनतेत गेल्यावरच समजतं. वर वर करणाऱ्या साधकाला काहीही समजत नाही. करायचं म्हणून सजीव करणारे भरपूर आहे, परंतु गहनतेत जाऊन खऱ्या अर्थानं या देवीचे रहस्य समजून घेणं किती महत्वाचं आहे. आपण असं किती वेळ जरी ध्यान केलं तरी पण त्यात तल्लीन होतो. म्हणून मार्कंडेयजी त्या स्थितीत आहेत, समाधी अवस्थेत मार्कंडेयजी आहेत, चिरंजीव आहेत ते. त्यांनी ब्रह्मानंदी टाळी लावून आदिशक्तींच्या जवळ बसलेले समाधी अवस्थेत. माताईने आपल्याला ते दिलेलं आहे, क्षणभर का होईना दिलेलं आहे. ही स्थिती आपण कायम टिकवून ठेवायला काय हरकत आहे. श्री माताई नमस्कार करूया, त्यांचे आभार मानूया. श्री माताजी
आपल्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. शिस्तीत आपण बंधन घेऊया. आपल्या हातामध्ये चैतन्य आहे, शरीरावरती चैतन्य आहे, बाहेर देखील चैतन्य आहे. चैतन्याची गाठ अंतर्बाह्य एकरूप झाल्यावर अशी अवस्था होते. दोन गाठी चैतन्याच्या, तीन गाठी चैतन्याच्या. वरती लक्ष वरतीच आहे. ही स्थिती तशीच ठेवायची, खाली यायचं नाही. 24 तास वर. कवच डोक्यावरून उजवीकडे, उजवीकडून डोक्यावरून डावीकडे कवच तयार झालं. लक्ष कवचाकडे द्यायचं. चैतन्य तर येते हातातून, त्या चैतन्यानं कवच तयार होते, देवी कवच. तिकडे लक्ष पाहिजे. दृष्टी बदलायची आपली. शरीराकडे लक्ष नाही द्यायचं. आता शरीरातून वाहणाऱ्या चैतन्याकडे लक्ष द्यायचं, म्हणजे ते कारणीभूत होतं. शिस्तीत कवच घ्यायचं. माताई नमस्कार करायचा. उद्या आपण दिवसभर सहस्त्रारच्या वरतीच राहायचं, त्याचा आनंद घ्यायचा. हेच महत्वाचं आहे. जय श्री माताजी.